महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर कॉलनीतील प्रभाग क्रमांक 11 मध्ये छत्रपती शाळेजवळील ड्रेनेज लाईनचे चेंबर गेल्या काही दिवसांपासून ओव्हरफ्लो होत असून या समस्येमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। चेंबरमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या पाण्यात साचलेली घाण आणि दुर्गंधीमुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांच्या मते ही समस्या मागील अनेक दिवसांपासून सुरू असून सातपूर महानगरपालिका विभागीय अधिकाऱ्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे। या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात मच्छरांची वाढ होत असून साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे। शाळेतील विद्यार्थी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना या घाणीमुळे दैनंदिन हालचालींसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे। या प्रकरणावर अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केल्या असतानाही अद्याप या समस्येवर कोणतेही ठोस उपाय केले गेलेले नाहीत। यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। प्रभागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्येवर तातडीने तोडगा काढून चेंबर साफ करणे, ड्रेनेज लाईन दुरुस्त करणे आणि रस्त्यावरील साचलेले पाणी काढून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे। या समस्येमुळे शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात असेही नागरिकांनी सांगितले आहे। सातपूर महानगरपालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घेऊन परिसरातील स्वच्छता व जनतेचे आरोग्य राखण्यासाठी त्वरित पावले उचलावे आवश्यक आहे। अन्यथा नागरिकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल असे चित्र दिसून येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। साहेब, काय नाव तुमचं? मी दिनेश चव्हाण। या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक चेंबर ओव्हरफ्लो झालेला आहे आणि संपूर्ण पाणी रस्त्यावर सांडत आहे, त्याबाबत काय सांगाल? सर, सुरुवातीला पत्रकार प्रकाश बागुल यांचं महाराष्ट्र क्रांती न्यूज यांचे अभिनंदन। त्यांनी खूप चांगली समस्या मांडलेली आहे। या ठिकाणी जवळजवळ 2 ते 3 दिवसापासून चेंबरचं पाणी खूप वाहत आहे। लोकांना शाळेला इथं दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय, पण प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई करावी अशी नागरिकांची, ज्येष्ठ नागरिकांची, इथं गार्डन पण आहे। गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिक व्यायाम करण्यासाठी येतात। त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं। साहेब, काय नाव तुमचं? माझं नाव योगेश चौधरी नाव आहे सर। या ठिकाणी चेंबर ओव्हरफ्लो झालेला आहे सर, याबाबत काय त्रास? सर, हे 2-3 दिवसापासून हे पाणी वाहत आहे। इथे एक लोक वस्ती आहे, बाजूला एक शाळा पण आहे, एक गार्डन आहे, इथं ज्येष्ठ